आषाढी वारीसाठी पंढरपूर इथे गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आज परतीच्या प्रवासातील अंतिम टप्प्यात आहे। सकाळी 6 वाजता पालखी खामगाव इथून शेगावसाठी रवाना झाली। पालखीसोबत जवळपास 3 लाख भाविक खामगाव ते शेगाव या अंतिम टप्प्याच्या प्रवासात पायी चालत आहेत। लाखो भाविक हे श्री संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत असल्यानं खामगाव शेगाव महामार्गावरती गर्दी पाहायला मिळते। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। आषाढी वारी निमित्त पंढरपूरला गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी ही आज अंतिम टप्प्यात आहे आणि सकाळी 5 वाजता पालखी ही खामगाव येथून शेगावसाठी प्रस्थान झालेली आहे। आपण जर का बघितलं तर या ठिकाणी अंतिम हा प्रवास आहे। या वर्षीचा हा शेवटचा टप्पा संत गजानन महाराजांची पालखी ही पूर्ण करत आहे आणि या निमित्त खामगाव ते शेगाव असा 17 किलोमीटरचा हा अंतिम टप्पा। आपण जर का दृश्यात बघितलं तर जवळपास 3 ते 4 लाख भाविक हे पालखी सोबत पायी चालत आहे आणि त्यामुळे संपूर्ण महामार्ग हा ठप्प झालेला आहे। 3 ते 4 लाख भाविक दरवर्षी हे पालखी सोबत पायी चालत असतात। दृश्यात जर बघितलं तर 17 किलोमीटरचा पूर्ण महामार्ग हा भाविकांच्या गर्दीने फुललेला आहे। मोठ्या प्रमाणात भाविक यावर्षी पालखी सोबत पायी चालायला सामील झालेले आहेत आणि दिवसभर हे दृश्य आपल्याला असंच दिसणार आहे। खामगाव ते शेगाव हा असा अंतिम टप्पा हा पालखीचा आहे आणि आज श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून आषाढी एकादशी निमित्त गेलेली पालखी आज शेगावात विसावणार आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, खामगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।